नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संकष्टी चतुर्थी स्पेशल तिळगुळाचे मोदक. पौष महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला बरेच जण जे चतुर्थी धरतात किंवा नाही धरली तरी पण तिळगुळाचे गणपती बाप्पासाठी मोदक बनवतात. कोणी कोणी गणेश जयंतीला बनवतं. गणेश जयंती संक्रांत झाली की लगेच माघ महिन्यात येते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी हे बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे. मी त्यामध्ये 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. हे बघा, आता तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, छान असे लगे आपल्याला थोडेसे लालसर तीळ असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, कोणी कोणी गणेश जयंतीला पण बनवतं. पौष महिना झाला की लगेच गणेश जयंती येते. त्याला तिळकुंद चतुर्थी पण म्हणतात, वरद चतुर्थी कोणी म्हणतं आणि कोणी संकष्टीला पण बनवतं. हे बघा किती छान मस्त असे लगे आपल्याला तीळ छान लगे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे मोदक एकदम टेस्टी मस्त लागतात. आता तीळ भाजणं झाले, आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, ज्या वाटीनं मी तीळ घेतलेले होते 1 वाटी, त्याच वाटीनं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेत आहे त्यामध्ये टाकण्यासाठी. हे बघा, शेंगदाणे भाजून घेत आहे. छान मस्तपैकी आपल्याला शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे खरपूस होऊस तर. हे बघा, हे मोदक मी लहानपणापासून माझी आई बनवती. मी लहानपणापासून बघितलेले आहेत तिला बनवताना. एकदम छान लगे ती प्रत्येक म्हणजे पौष महिन्यामध्ये तिळगुळाचे मोदक गणपती बाप्पासाठी बनवत होती. तर सेम तसेच मी बनवणार आहे. हे बघा, फक्त ती शेंगदाणे टाकत नव्हती त्यामध्ये, तिळामध्ये मी शेंगदाणे टाकायले. हे बघा, आपले छान आता तीळ शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. थंड झाले आता आपले ते, आणि त्यासाठी 1 वाटी गूळ लागणार आहे आणि थोडंसं तूप लागणार. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तीळ काढून घ्यायचे आहेत. तुम्ही शेंगदाण्याचे टरफल काढले तरी चालतं, नाही काढले तरी पण चालतं. हे बघा, आता मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे ते. हे बघा, थोडंसं बारीक झालं की त्यामध्ये आपल्याला आता गूळ टाकायचा आहे. हे बघा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. दोन्ही मिळून 1.5 वाटी आहे ते, त्याच्यासाठी मी 1 वाटी गूळ वापरत आहे. आता हे गूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला डबल एकदा याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी असं बारीक करून घेतलेलं आहे ते. प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे गूळ टाकून. हे बघा, आता मी डबल ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकत आहे, म्हणजे आपलं बॅटर थोडंसं स्मूथ छान झालं पाहिजे, म्हणजे इझिली आपल्याला मोदक बनवता आले पाहिजे, म्हणून त्यामध्ये 2 चमचे मी तूप टाकत आहे. तूप टाकल्याच्या नंतर डबल एकदा आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे. हे बघा, किती स्मूथ झालं ते, एकदम छान लगे आपल्याला आपले मोदक होतात. हे बघा, मी चमच्याने दाखवते तुम्हाला. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा, आता आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत. हे बघा, आता मोदकासाठी हे असा सिंगल साचा पण तुम्ही वापरू शकता, आणि असं 3 याचा साचा येतं, हे पण वापरू शकता. हे बघा, आणि त्यासाठी मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून त्यामध्ये लावण्यासाठी. तुम्ही त्यामध्ये पिस्ता लावू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या लावू शकता, आणि काही नाही लावलं तरी पण चालतं. हे बघा, आता ह्या साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकून देत आहे. दोन्ही पण साईडनं गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यावर, म्हणजे मोदक दिसायला छान दिसतात. त्या जागी तुम्ही दुसरे ड्रायफ्रुट्स वापरले तरी पण चालतं, काजू, पिस्ता, बदाम काही वापरले तरी पण चालतं त्यासाठी. आता हे बघा, गुलाबाच्या पाकळ्या त्याला लावून घेतलेल्या आहेत मी साच्याला, आणि त्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घेत आहे. सारण चांगलं दाबून भरायचं त्यामध्ये, म्हणजे थोडंसं जरी ढिलं राहिलं तरी पण मोदक आपला मोडला जातो. त्यामुळे हे बघा, एकदम छान लगे पॅक मी सारण त्यामध्ये भरून घेत आहे साच्यामध्ये. हे बघा, असं सारण भरून घेत आहे मी साच्यामध्ये. त्या एकदाच 3 मोदक होतात याच्यामध्ये. 3 ही साचा सेमच आहे, थोडाफार लहान मोठा आहे, पण याच्यामध्ये 3 होतात त्या एकदाच, म्हणून मी हे वापरलेलं आहे. हे बघा, किती छान होतात, मोडत नाहीत काय नाहीत, एकदम मस्त लगे दिसतात लगे.
हे बघा किती छान होतात. लगे मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा किती छान होतात. एकदम मस्त लगे लहान मोठे एकदम आवडीनं खातील लगे. लहान लेकरांना सुद्धा आवडेल लगे, कारण की हे कडक नसतात, काय नसतात, स्मूथ राहतात. आणि आपण शेंगदाणे आणि तीळ जर छान खरपूस भाजले तर एकदम छान लगे पेड्यासारखे स्मूथ लागतात ते, छान मस्त लगे. हे बघा 3 मोदक मी बनवून घेतले पहिल्यांदा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान होतात. आता आपल्याला अशाच प्रकारे बाकी पण मोदक बनवायचे आहेत. हे बघा सेम लगे प्रोसेस तशीच. तूप लावून घ्यायचं त्याला आणि थोडेशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यामध्ये थोडंसं सारण भरायचं असं दाबून थोडंसं. हे बघा मी 2 साच्यामध्ये मोदक बनवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते. तुमच्याकडे जर साचा नसेल तर, माझ्या लहानपणी मी लहान होते त्यावेळेस पहिले काही साचे नव्हते, काही नव्हते, तर माझ्या हातानंच बनवायची मोदक. तर हे बघा प्लेटामध्ये थोडंसं हातामध्ये घ्यायचं आणि प्लेटामध्ये थोडंसं प्रेस करून असं गोल 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 बनवायचं, त्याला मोदकाचा आकार द्यायचा. एकदम छान लगे मोदक होते. असं नाही की तुम्हाला साचाच पाहिजे म्हणून, बिना साचेची सुद्धा तुम्हाला बनवता येते. आणि डबल एक पद्धत सांगते मी तुम्हाला, ते हातावर बनवतात. म्हणजे हे सगळं मी तिच्याकडूनच शिकलेले आहे. ती बनवत होती ते मी बघितलेलं आहे. हे बघा तुम्हाला हातावर पण बनवून दाखवते. एकदम गोल लगे छान होतं लगे मोदक. बिना साचेची ती हातावर, किंवा मग आम्ही असे छोटे लहान असताना प्लेटामध्ये बनवत होतो. हे बघा दोन्ही पद्धतीने बनवता येतात. किती छान होतो मोदक बघा. बिना साच्याचा सुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघा हा आपल्या प्लेटात मध्ये केलेला आणि हा हातावर केलेला, एकदम लगे गोल कुटुंब होतं लगे. हे बघा किती मस्त लगे. हे बघा किती छान होतो. हे बघा मी बाकीचे पण मोदक बनवून घेतलेले आहेत. 21 मोदक बनवतात, पण मी सध्या 11च मोदक बनवलेले आहेत. तुमच्या मनावर म्हणजे तुम्ही 21 बनवा, 11 बनवा. हे बघा किती छान होतात. एकदम लगे मस्त लगे मोदक होतात. हे तुम्ही गणेश जयंतीला बनवा किंवा मग चतुर्थीला पण बनवा. पण पौष महिन्यामध्ये गणपती बाप्पाला तिळाचे मोदक म्हणजे प्रत्येकच नैवेद्य दाखवत. हे बघा किती छान होतात. एकदम मस्त लगे पौष महिना स्पेशल तिळकुटाचे मोदक. हे बघा तयार आहेत आपले पौष महिना स्पेशल तिळगुळाचे मोदक. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.